हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मस्त संध्याकाळ झाली आहे आणि बघा वारा पण खूप सारा सुटलेला आहे आणि म्हटलं चला दुपारनंतर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर आता मी आलेली आहे रानामध्ये. तसं बघायला गेलं तर आमच्या घरापासून खूप जवळ आहे. तर तिथे आता भारंगीची भाजी शोधायला मी आलेली आहे. तर बघूया किती मिळते, काय मिळते. संध्याकाळची आपण तोडणार आहोत आता. तर मस्तपैकी वारा सुटलेला आहे बघा. खूप भारी असा वारा सुटलेला आहे. तर चला आपण बघूया कुठे कुठे मिळते वगैरे आणि कोवळी कोवळी काढणार आहोत. जून अशी काही काढणार नाही आहेत. हा बघा वारा किती सुटला. तर पाऊस थांबला आहे म्हणून म्हटलं चला आता आपण तोडूया. आणि बऱ्याचदा घरामध्ये पण भाजी बनलेली आहे. तर तो व्हिडिओ पण लवकरच येईल. उद्या किंवा परवा येईल व्हिडिओ. तर भाजी कशी बनवली जाते, काय बनवली जाते. तर या दिवसांमध्ये म्हणजे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात भाज्या लागतात. तर त्यातलीच एक भाजी म्हणजे आपली ही भारंगी. तर आता मी काढते भारंगीची भाजी. इथे 1-2 ठिकाणी बघितले, तिथले आता काढूया. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या भाज्या मिळतात आणि सतत घरामध्ये ह्या भाज्या आपल्या बनत असतात. त्याच्यामुळे चला आपल्याला काढूया, बघूया कुठे कुठे मिळते काय काय. तर एका ठिकाणी मला आता दिसली आहे भाजी. तर बघायला गेली तर एकदम कोवळी नाही वाटत आहे, अशी थोडी जून वाटते पानांवरून, कारण की शिरा पण एकदम दिसत आहेत बघा कशा. तर पातळ अशी दिसली ना पाने की समजून जायचं की कोवळे आहेत. ही थोडी जाडसर झाली आहेत. बघते जी चांगली वाटतात ती घेणार. आता कसं आहे माहिती आहे का, जरी तुम्ही जून पानं घेतलीत ना तरी काही हरकत नाही. पण थोडी भाजी कडवट होते आणि कडवट जर झाली ना की त्याच्यामध्ये खोबरं वगैरे टाकू शकतो आपण. आता मोस्टली कोकणातल्या ज्या काही पालेभाज्या असतील, कडधान्याच्या भाज्या असतील, या जास्तीत जास्त ना ओलं खोबऱ्यामध्ये पण केल्या जातात आणि खूप छान लागतात. आणि ही पण भाजी ओल्या खोबऱ्यामध्येच केली जाते. मस्त लागते भाजी ही पण. तर इथे मी थोडी काढलेली आहे आणि ते बघा काही ठिकाणी खूपच एकदम अशी पानं ना जून झाल्यासारखे वाटतात. ते बघा साईडला फणससुद्धा रुजलेला आहे. तर इथे बघा फणस पण दिसतो रुजलेला. प्लस आता मी जेवढी दिसली तेवढी भाजी मी काढलेली आहे. तर काय पानं आहेत त्यातल्या तर ठीक, ती पण मी काढायला घेतलेली आहे तिथे. तर अशा पद्धतीने मस्तपैकी भाजी काढायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया किती मिळते, काय मिळते. सो तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा. रानात जाऊन भाजी काढायला वेगळीच मजा येते. आता ही भाजी आहे ना, ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात एकदा दोनदा काय त्याच्याहून जास्ती वेळा बनवली जाते घरामध्ये. आणि चांगली लागते, औषधी असते आणि या दिवसांमध्ये भेटते भाजी म्हणून ही भाजी बनवली जाते. तर इथे बघा मला नाचणीची फळं दिसतात. ही बघा, ही नाचणीची फळं म्हणतात त्यांना. आणि ही पक्षी वगैरे खातात. रानातले पक्षी पण खातात, प्लस पोपट असतील किंवा तुमच्याकडे कोणती पक्षी असेल ना ते सुद्धा खातात. तर आमच्याकडे पोपट आहे म्हणून म्हटलं चला दिसलेत तर आपण काढूया. तर यांना नाचणीची फळं म्हणतात. या दिवसांमध्ये ते फक्त एकदाच लागतात पावसाळ्यामध्ये. तर बघा अशी अजून ही कोवळी आहेत. तर ही फळं आपल्यावाले जे काही पक्षी असतात ना ते खातात. त्याला नाचणीची फळं असं म्हणतात. तर चला बघूया पुढे कुठे भाजी दिसते का अजून. तर इकडे मी अशी चालत बघूया कुठे दिसते का भाजी, कारण की पानं पटकन कळतात. आणि तुरे पण आता यायला सुरुवात झालेली आहे भाजीला. म्हणजेच काय तर तुरे म्हणजे फुलं येतात. तर त्या साईडला वगैरे दिसते भाजी. बघूया आपण जाऊया तिथे. तर इथे एका ठिकाणी मला दिसते बघा, पूर्ण कातळ आहे आणि कातळाला ही सगळी झाडी आहे. सो तिकडे थोडी आहे भाजी वरती दिसते मला. तर आता आपण ती पण घेऊया काढायला. तर ही बघा एकदम अशी कोळी भाजी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मी इथे काढायला घेते, कारण की ना ह्याच्यामध्ये काठी वगैरे पण दिसतात. आणि कसं आहे माहिती आहे का, संध्याकाळ झाली ना की मोठ्या प्रमाणात मच्छर असतात आणि रानातली मच्छर आहे ना कधी बसते कळत नाही. बसून चावून जरी गेली ना तरी नंतर मग थोड्या वेळाने ना खाज वगैरे लागायला लागते आणि बेकार खाज लागते त्याला. तर रानातली मच्छर असते ना ती फार बेकार असते. तर इथे पण एक थोडी दिसते मला, ती पण आपण काढणार आहोत. तर हे बघा काटे बघा किती आहेत याला, खूप म्हणजे खूप काटे आहेत. आणि हे ना मी तोडते, कारण की आतमध्ये जायचं आहे आपल्याला म्हणून. तर इथे पण थोडी दिसते भाजी, तर इथली पण मी काढायला घेतली आहे. तर आता ही भाजी आहे ना म्हणजे रानामध्ये लोकं कधीही जाऊ देत, सकाळी जाऊ देत, संध्याकाळीचे जाऊ देत, किंवा आता कसं आहे माहिती आहे का, ह्या दिवसांमध्ये गुरं वगैरे चरायला लावावे लागतात, तेव्हा पण ही भाजी ना पटकन मिळते आणि लोकं आवडीने आणतात. आणि मार्केटमध्ये पण आता ना ही विकायला असते भाजी. तर लोकं आवडीने घेतात भाजी. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना त्या उकडवून केल्या जातात. अशा केल्या नाही जात, उकडवून केल्या जातात ह्या भाज्या. ते बघा कीड पण लागलेली आहे. आता कसं पावसाळा चालू झाला आहे तर किडीचं प्रमाण आहे ना ते जास्ती वाढलेलं आहे. तर आता मी इथे कुटलेली आहे ना
तर इथे परत चांगली ना पालवी फुटेल बघा. जिथे जिथे आपण भाजी खुंटतो ना तिथेच म्हणजे काय तर तोडतो ना तिथे परत नव्याने पालवी फुटते, नव्याने भाजी परत यायला सुरुवात होते. बघा टाकळासुद्धा रुजलेला आहे एका साईडला. तर इथे मी टाकते आतमध्ये पिशवीमध्ये. शेवटी तुम्हाला दाखवते की किती भाजी मिळाली. सो संध्याकाळचा नजारा पण एक नंबर होता. पाऊस पण नव्हता. म्हटलं चला संध्याकाळचं जाऊया भाजी तोडायला. तर त्या टाकळा पण इकडे बऱ्यापैकी रुजलेला आहे आणि आता इथे ना पाईप तुम्हाला बघायला मिळेल. तर हे आमचं पाणी वगैरे आहे टाकीतलं ते येतं त्याच्यातून. ते बघा फुल जंगल आहे आणि मच्छर ना खूप म्हणजे खूप होता मच्छर. कारण ना म्हणजे आपण जेवढं जवळ म्हणजे रानामध्ये गेलो ना की तेवढं आपल्या अंगाजवळ जास्त येतात चावायला. तर इथे बघा इथे पण थोडी भाजी दिसते, कोळी दिसते तशी मी काढायला घेते आहे. तर ही बघा इथे पण आहे. तर मजा येते काढायला भाजी. रानामध्ये जाऊन भाजी काढायला खूप मजा येते. तर ह्याचा लवकरात लवकर व्हिडिओ येईल सो तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ जर कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर आपल्या घरामध्ये सुद्धा 2 ते 3 वेळा भाजी बनवून झालेली आहे. पण मी व्हिडिओ बनवला नाही आहे. पण नक्की आता बनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवेन कशा पद्धतीने भाज्या बनतात त्या. आणि मोठ्या प्रमाणात ह्या भाज्यांमध्ये लोह असतं. जसं की मी आधीला लाईव्हला पण सांगितलेलं आहे आणि याआधी पण सांगितलं कोणतीही पालेभाजी असू दे, कोणतीही रानटी भाजी असू दे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं जे आपल्या शरीरासाठी सगळ्यात उत्तम असं आहे. आणि ह्या ज्या भाज्या आहेत ना कोणतं खत नाही किंवा काही नाही, कोणती फवारणी नाही. जसं बाकीच्या भाज्यांना केली जाते. एकदम नॅचरल आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या ह्या भाज्या आपल्याला खायला मिळतात आणि एकदम ऑर्गॅनिक अशा नैसर्गिकरित्या तयार होतात ह्या भाज्या. तर खूप छान लागतात ह्या भाज्या आणि ह्या भाज्या ना मार्केटमध्ये पण असतात विकायला. सो तुम्ही तिथून जरी घेतल्यात तरी काही हरकत नाही. मार्केट म्हणजे काय, तर खेडेगावामधल्या ज्या बायका असतात त्या घेऊन बसतात भाज्या विकायला. तर त्यांच्याकडून पण तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी काढायला घेते बघा. एका हातात माझा मोबाईल आहे आणि एका हातामध्ये मी एकदम एका हाताने जेवढं जोर लावता तेवढी मी काढते. तिकडे बघा खाली पण आहे ना एकदम कोवळी भाजी आहे. ती पण आपण काढणार आहोत. तर हे पूर्ण ह्याचं झाडच गेले वरपर्यंत म्हणजे ह्याचं भारंगीच्या भाजीचं. तरी बघा मस्तपैकी कोवळी भाजी पटकन कुटली जाते बघा कोवळी भाजी. तर अशा पद्धतीने इथे मी खुंटायला घेतलेली आहे भाजी. तर खूप अशी कोवळी असेल ना भाजी तर खूप भाजी पण मस्त होते. आणि आता ना ह्या दिवसांमध्ये पालवी पण मोठ्या प्रमाणात येते. तर इथे रानटी हळद पण तुम्हाला बघायला मिळेल. तर अशी मी थोडी काढून एका साईडला ठेवते. बघा आतमध्ये पण आलेले आहे. तर अशी एकदम ना आतमध्ये होती आणि सगळे काटे वगैरे आहेत करवंदीचे. तर करवंदीच्या जाळीमध्ये ना हे झाड आहे भाजीचं. तर त्याच्यावरती आहेत. आता हे ना पुढे पण म्हणजे पाऊस गेल्यानंतर पण हे झाड असतं. म्हणजे ह्याच्यावरती पानं वगैरे असतात. पण मोठ्या प्रमाणात ती पानं असतात ना, ती जून होतात. तेव्हा काही भाजी वगैरे केली जात नाही. पण आता ह्या पावसाळ्यामध्ये कोवळी पानं नुकतीच फुटलेली असतात. नुकतीच झाडाला पालवी आलेली असते. त्याच्यामुळे ना मोठ्या प्रमाणात ह्या ज्या भाज्या आहेत ना, त्या काढल्या जातात. पण नंतर काढल्या नाही जात कारण की खूप जून होतात त्याच्यामुळे. तरी बघा पटकन ज्या कोवळ्या आहेत ना त्या म्हणजे असं कट केल्यानंतर पटकन अशा तुटतात बघा. तर वरती पण आहेत. काय काय तर मी फांद्यात फोन नंतर काढणार आहे कारण की थोड्या वरती आहेत, काटे आहेत म्हणून. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तरी बघा मी काढते आणि खाली टाकून देते. म्हणजे कसं एकसाथ जमवायला होईल. तर वरती पण मोठ्या प्रमाणात ना काटे वगैरे पण आहेत. तर असे करून ना मी सगळं काढते आणि करवंदीचे काटे आहेत त्याच्यामुळे ना मोठे असे आहेत आणि वेली पण गेलेले आहेत बघा. ही भाजी आहे वरती. तर आता बघते जशी काढायला जमेल तशी मी काढणार आणि कोवळी दिसते त्याच्यामुळे. तर मी ना ते काढल्या म्हणजेच काय तर एका हाताने ना मस्तपैकी तोडून अशा काढलेल्या आहेत. पुढे तुम्हाला मी दाखवते आणि त्याच्यामध्ये एक तुरासुद्धा आहे. ह्या भाजीला फुलं येतात आणि फुलं एवढी दिसायला छान आहेत ना, नाजूक आणि कलरफुल एकदम. आणि रानामध्ये आता कसं सुरुवात होईल तुरे यायला. तर रानामध्ये जेव्हा ही भाजी आणायला जातात ना, म्हणजे फुलं काढायला जातात ना, तर एक नंबर सीन बघायला मिळतो. एकदम भारी झुपकेदार असे आणि सरळ स्ट्रेट असे ते तुरे असतात. त्याच्यामुळे भारीच वाटतात. हे बघा मी इकडे हे बघा मी तोडलेले आहेत फांद्या ह्या. तर अशी बघा कोवळी भाजी ते आपण घेणार आहोत. आता नुकतंच त्यांना तुरे येत आहेत कारण की अजून ह्या दिवसांमध्ये अजून भाजीला काही अशी मोठी अशी भाजी झालेली नाही. त्याच्यामुळे तुरे काय अजून आले नाहीत. जशी पानं जून होत जातात ना, तसे मधून तुरे यायला सुरुवात होतात. तर हे बघा तुरे कसे आलेत आणि फुलं बघा किती छान आहेत आणि कलर बघा किती मस्त आहे. तर असे ना फुलं येतात आणि फुलं ही खूप नाजूक असतात, पटकन गळतात. त्याच्यामुळे ह्याची पण भाजी केली जाते. तर ह्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तर ह्या सगळ्या रानभाज्या आहेत आणि खूप मस्त अशा हिरव्यागार बघायला मिळतील तुम्हाला. तर एवढी भाजी आपल्याला मिळालेली आहे एकदम कोवळी. आता इथली साफसुद्धा करायची आहे आपल्याला. तर थोडी साफ करून पण थोडी कमी भाजी होईल. आणि जसं की मी सांगितलं की ह्या भाज्या कट करून वाफवल्या जातात थोड्या आणि त्याच्यानंतर मग फोडणी वगैरे दिली जाते. तर ह्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. आणि थोडी ना दिसायला पण थोडी भाजी वेगळी दिसते. तर तुम्ही व्हिडिओमध्येच बघा, जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा.
तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपण भाजी काढलेली आहे. आता ही जी भाजी आहे ना, जिथे आता आपण तोडलेली आहे तिथे परत भाज्या येतील त्याला. तर इथे बघू शकता अजून आपण एका साईडला आलो आहे. तर इथे बघा आम्ही एकदा याआधी पण काढलेली होती इथून भाजी. तर तिथे पण बघा कशी फुटली आहे भाजी. तिथे तुटलेलं तुम्हाला बघायला मिळेल फांदी. तर त्याच्या साईडनेच बघा कशी पालवी फुटली आहे. तर एकदम कोळी भाजी आहे आणि मस्तपैकी बघा हिरवी एकदम पानं एकदम ना मऊ आहेत त्याच्यामुळे. तर इथे पण आम्ही एकदा आलो होतो तेव्हा इथेच तोडलेले होते. त्याच्यामुळे इथे ना बऱ्यापैकी कोळी भाजी फुटलेली आहे. तर अशी कोळी भाजी लागते. त्याच्यामुळे भाजी टेस्टीसुद्धा होते. तर अशा पद्धतीने मस्तपैकी भाजी मिळालेली आहे. मी शेवटी दाखवते तुम्हाला किती भाजी मिळाली, काय मिळालेली आहे ते. आता ही जी पानं दिसतात ना, ही सगळी कुड्याची झाडं आहेत. कुड्याची पानं दिसतात. आता कुड्याची पानांचे कुड्याची जी फुलं येतात, परत शेंगा येतात, त्यांची भाजी वगैरे केली जाते. पण आपल्याकडे कुड्याची भाजी वगैरे काही केली जात नाही. आपल्याकडे फक्त आणि फक्त याची पानांचा उपयोग केला जातो. जो काही नैवेद्य असेल, तो पानांवरती दाखवला जातो. त्याच्यामुळे हे जे झाड आहे कुड्याचं, ते जास्तीत जास्त प्रसिद्ध आहे या कारणाने. याच्यावरती देवाला नैवेद्य वगैरे दाखवला जातो. बाकी आमच्या या साईडला वगैरे भाजी बनवली नाही जात, पण बाकीच्या साईडला भाजी बनवली जाते. तर इथे कोळी भाजी काढून झालेली आहे. तर चला बघा एवढी भाजी आपल्याला भेटलेली आहे. मी तुम्हाला दाखवते किती मिळाले, काय मिळालेली आहे. तर बऱ्यापैकी 2-3 ठिकाणी भाजी मिळाली, त्याच्यामुळे बऱ्यापैकी भेटलेली आहे. तर एवढी भाजी आपल्याला मिळालेली आहे. आता आपण जेव्हा करू तेव्हा आपण साफ करू. तर आता मी एक करून काढते म्हणजे तुम्हाला दाखवते किती भेटलेली आहे ती. बघा इझिली लगेच भाजी भेटून जाते बाकीच्या भाज्यांपेक्षा. म्हणजे फोडशी असेल वगैरे, फोडशी वगैरे भाजी शोधायला वेळ जातो. पण ही भाजी आपल्याला पटकन मिळते. रानात गेलो की आता आमच्या घराच्या इथेच रान आहे, त्याच्यामुळे काही जास्त लांब नाही जावं लागत. हे बघा इकडे सगळी भेटलेली आहे भाजी ही. तर एवढी भाजी आपल्याला मिळालेली आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता एकदम मस्तपैकी हिरवीगार भाजी काढून झालेली आहे. ते बघा अशी तुरे आहेत आणि याला अशी ना कळे वगैरे पण बघा वरपर्यंत आले, तर ते सुद्धा भाजीमध्ये घेतले जातात. तर अशा पद्धतीने ही फुलं येतात. पहिली फुलं ना खूप अशी एकदम डार्क असतात. नंतर मग हळूहळू ती कलर थोडा कमी असा होत जातो त्यांचा. तर इथे एवढी भाजी काढून झालेली आहे आणि आता घरी जायची वेळ झाली कारण की संध्याकाळ झाली, पाऊस नाही. आता एकदा पाऊस, आताचा पाऊस कसा आहे माहिती आहे का, खूप येतो एकदम. तर ही आपली नाचणीची फळं पण घेतलेली आहेत, थोडी भेटली म्हणून. तर अशा पद्धतीने ही फळंसुद्धा या दिवसांमध्ये लागतात. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.